होता त्या चेंडूवरती नक्कीच घातकी धाव ठरली असते जर का कलेक्शन चांगलं राहिलं असतं यश यांचा. परंतु या ठिकाणी पाहिलात नक्कीच चुकीचं करेक्शन, परंतु त्यानंतर पाहिला 2 धावा कंप्लीट केल्यात गेल्या. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतात संघाचा स्त्रीकिनेशा करत असताना जीवन यांच्या बॅटमधून 2 धावा. यॉर्कर लेन खोदून काढण्याचा प्रयत्न करायचा होता, पुन्हा एकदा विषयबद्ध केल्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट अनबॉलचा संपर्क नाहीये या ठिकाणी. डॉट बॉल येतोय. अगदी यश यांच्याकडे वेग भरपूर आहे, भन्नाट वेग पाहायला मिळतो मैदानाच्या आत यश यांच्या माध्यमातून. नक्कीच नवोदित गोलंदाज सातत्यानं आपल्या संघासाठी ते चांगली कामगिरी करतात. डॉट बॉलनं आपल्या स्पेलची सुरुवात केली, त्यानंतर 2 धावा खर्च केल्या, पुन्हा एकदा नक्कीच डॉट बॉल फेकलाय. पुन्हा एकदा त्याच प्रकारे हा चेंडू जणू काय ऍक्शन रिप्ले पाहते की क्रिकेटवरती भरपूर चांगली गोलंदाजी सातत्याने यॉर्कर लेनचा मारा मैदानाच्या आज सध्या चालू आहे. तो म्हणजेच गोलंदाज यश यांच्या माध्यमातून पाहतात. पहिला षटक यश का फेकतोय याचं उत्तर मात्र मैदानाच्या आत आपल्या संघाला देतोय, कारण की त्याच्याकडे नक्कीच भेदकता आणि नक्कीच अचूक टप्पा देखील सातत्याने चांगल्या रीतीने गोलंदाजी मैदानाच्या आत. पुन्हा एकदा यॉर्कर लेन परंतु पॉईंटमध्ये फिडर उपस्थित चांगली फिडिंग पाहायला मिळते. अगदी एका मध्ये बॉलला फेकायचं होतं, परंतु बॉलला गिरकी घेतली, परंतु कोणत्या प्रकारची धाव आली नाहीये. सलग 3 चेंडू निर्धाव फेकलेत. सातत्याने चांगली कामगिरी यश यांच्या माध्यमातून. आतापर्यंत यशने 5 चेंडू फेकले, जवळपास 4 चेंडू निर्धाव आले, परंतु त्यानंतर एका चेंडूवरती 2 धावा. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्या. चांगला षटक आतापर्यंत यश यांच्या माध्यमातून पाहतोय. समोरील फलंदाजावरती दबाव निर्माण करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये. लास्ट बॉल 1 to go. पिचबावला साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या टोळीला हा चेंडू अडललाय. नक्कीच शॉर्ट कव्हरचा फिडर सरकला चेंडूपर्यंत. चांगला फिल्डिंग म्हणावी लागेल. रेन स्टॉप, परंतु या चेंडूवरती मिळणार ती एकच धाव. पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे 3 या धावसंख्येवरती. तर जवळ पुन्हा एकदा माझ्या दिशेनं पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचला फक्त 3 या धावफलकावरती. भरपूर चांगला षटक पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं यश यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती पाहतात श्री सिद्धिविनायक इनगाव संघाकडून रवींद्रांना सफल झाले होते, परंतु हा चेंडू अगदी पाहतात पॅडवरती आढळतोय. हलकीशी अपिपर्यंत अपिलमध्ये उत्साह नाहीये. नक्कीच डॉट बॉलचे संघ मैदानाच्या आत पंच करत असताना अगदी सुरुवातीला आपण पाहिलं नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये यश यांनी दबाव निर्माण केला, परंतु तो दबाव सातत्याने काम ठेवण्यात येतोय, तो म्हणजे रवींद्र यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज रवींद्र फुलटा चेंडू फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला उडवला आहे, परंतु डीप मध्ये फील्डर पोहोचतात वेगानं. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. रेन स्टॉप, परंतु तेवढी चांगली फेकी. या चेंडूवरती देखील आपण पाहताय 2 धावा मिळत आहेत. सातत्यानं सिंगल डबल साठी प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आत. नक्कीच आदेश स्फूर्ती शिरगाव विरुद्ध श्री सिद्धिविनायक इनगाव या 2 संघांच्या दरम्यान ही मॅच आपण पाहतात. पहिल्या फेरीतील 4थी लढत या 2 संघांच्या दरम्यान. संघाची धावसंख्या 5. इथे हा चेंडू सोडून दिलाय. नक्कीच पंचांना लाईन पाहावी लागेल. यस खराब चेंडू जिंकून मैदानाच्या आत पंच करत असताना व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मैदानाच्या आत आपण पाहतायत मिळते ते म्हणजे बॅटिंग करत असताना आदेश स्मृती शिरगाव संघाला. टीमची टोटल 6 या धावफलकावरती जाऊन पोहोचते. चेंडू फटका चांगला पुन्हा एकदा
लॉंग फटका सजवला डी मध्ये फिल्डर उपस्थित सातत्याने त्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेनं नक्कीच फटके सजवले जातात. चांगली फिल्डिंग डीप मध्ये पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा या चेंडूवरती धावा मिळतील त्या दोन सातत्यानं सिंगल डबल चालू ठेवले जाते मैदानाच्या आत. क्रिकेटची लाईफ लाईन चा वापर सध्या मैदानाच्या आत केला जातोय. सुपर झाले फायनल मध्ये फटका सजवला आनंद कापलेला चेंडू डीप मध्ये जातोय. एकदा या ठिकाणी मिळेल भरपूर चांगली फिल्डिंग पाहायला मिळते नक्कीच डीप मध्ये आपण पाहतात नक्कीच शंका होते चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. चांगली फिल्डिंग फक्त एकच धाव नक्कीच ध्येयांचा विचार केला तर आतापर्यंत ध्येयांनी एकही चेंडूचा सामना केला नाहीये परंतु तब्बल पहिले तर 11वा चेंडू मित्रांमध्ये फेस करतील. या केली नाझीला खोडून काढण्याचा प्रयत्न परंतु बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही. नक्कीच चांगला कनेक्शन झाला असतं तर नक्कीच चांगला धावा देखील मिळवल्या असत्या परंतु बॅटच्या शिरेवरच्या चेंडू आढळला आणि या चेंडूवरती फक्त एकच धाव. सातत्याने गोलंदाज आपल्याकडे असलेला वेग मैदानाच्या आत दाखवतात. अगदी आपल्या गोलंदाजीच्या तालावरती फलंदाजांना नाचवलं जाते. इथे हा चेंडू सोडून दिला. येस पंचांचा इशारा येतो की हा खराब चेंडू इट इज अ वाईट बॉल. अवांतर धाव मैदानाच्या आत मिळते. आदेश मूर्ती शिरगाव संघाला टीमची टोटल जाऊन पोहोचते 11. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न नक्कीच राहिला होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. षटक क्रमांक दुसरा संपल्याचा इशारा येतोय. टीमची टोटल 2 षटकांचा समाप्तीनंतर 11 धावा बिनबाद 11. पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 साठी सज्ज यश. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कडा आणि स्टँडचं चुंबन प्लेट ऑन होतात फलंदाज आणि पहिला धक्का मैदानाच्या आत लागला जातो तो म्हणजेच आदेश स्फूर्ती शेरगाव संघाला नक्कीच जीवन यांना परतावं लागेल. पवेलियनच्या वाटेवरती फलंदाज बाद. नक्कीच दया यांना परतावं लागेल पवेलियनच्या वाटेवरती. लेग ब्रेक खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता परंतु बॅटची कडा घेतल्याने यष्टांचा चुंबन प्लेट ऑन होतात. षटक क्रमांक दुसरं पुन्हा एकदा यश आले आणि पहिल्या चेंडूवरती यशनं आपल्या संघाने यश मिळवून दिलाय विकेटच्या माध्यमातून. सलामीवीर जो दया नक्कीच त्याला आक्रमकता दाखवायचा प्रयत्न केला होता परंतु त्यांना नक्कीच शांत केलं गोलंदाज यशांनी. विकेटचा पतन नवीन फलंदाज मैदानाच्या आत आपण पाहता येतं. तिसऱ्या क्रमांकावरती बबल्यांना पाहतात. इथून एखाद्या खेळाडूला नक्कीच जबाबदारी स्वीकारावी लागेल आणि त्या जबाबदारीतून चांगला खेळ तुम्हाला साकार करावा लागेल. 5 षटकांची लढत 5 षटकांमध्ये किमान 40 ते 45 धावा तुम्हाला 45 धावा नक्की तुम्हाला जमा कराव्या लागतील. आतापर्यंत 11 धावा फलकावरती पाहतात. बॅटची कडा परंतु या ठिकाणी पहिला स्टेपला बीट करून चेंडू जाधव सरळ थर्ड मॅरेथॉन मध्ये आउट होईल. फास्ट आहे चेंडू सीमा पलीकडे जाईल. 4 धावांसाठी चौकार. बॅटची कडा घेतली तरी देखील हा चेंडू वेगळा निघून गेला लॉन्स्टॉप रिझल्ट मध्ये. गुडलिन्सबर्गचा हा चेंडू टॅप केला ऑन साईडला फटका चांगला आहे परंतु लॉंग ऑफला
लोकांना फिल्डर उपस्थित आहेत, चांगले फिल्डिंग. फक्त एकच धाव मिळते. या एका धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 16 धाव फलकावरती. इथून पार्टनरशिप बिल्डअप करणं भरपूर महत्वाचं आहे, ते म्हणजेच आदेश स्फूर्ती शिरगाव संघाला. कारण की सुरुवाती थोडीशी अडखळत सुरुवात झाली, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा शांततेनं स्वप्नवत सुरुवात करावी लागेल आदेश मूर्ती शिरगाव संघाला. फटका चांगला ओव्हरपी चेंडू, परंतु ऑन साईडला नक्कीच फिल्डर होते त्या ठिकाणी चांगले प्रयत्न राहिले, परंतु शेवटच्या क्षणाला झेल ड्रॉप होते. प्रयत्न चांगले केले होते, परंतु त्यानंतर प्रयत्नांना साथ मिळाली नाहीये. शेवटपर्यंत नजर ठेवली होती, परंतु हातातून हा चेंडू स्किड झाला, झेल ड्रॉप. 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवरती. नक्कीच गोलंदाज यशांचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू या ओव्हरमध्ये आतापर्यंत फेकले, त्याने 4 मध्ये 7 धावा खर्च केल्या आणि एक विकेट देखील मिळवून दिला. चेंडू क्रमांक 5 फेकण्यासाठी सज्ज होतोय. कुठले स्पर्धा हा चेंडू फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरला उडवला, आउट फास्ट आहे. शेवटच्या नक्कीच क्षणापर्यंत प्रयत्न केले जातात, परंतु चेंडू जाईल सरळ फिल्डरला बीट करून एक्स्ट्रा कव्हर सीमापलीकडे आलाय मैदानाच्या आत, चौकार. नक्कीच जीवन पूर्णपणे या मॅचची जबाबदारी स्वीकारत असताना नक्कीच जीवन सुरुवातीला शांत होते, परंतु त्यानंतर आता मात्र ते अटॅकिंग मोड मध्ये आले. लास्ट बॉल या षटकातील. ओव्हरपी चेंडू ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, फटका फसला, जेलची संधी, परंतु जजमेंट चुकीचं आहे. नक्कीच जजमेंट चुकीचं राहिलं. त्यानंतर पुन्हा 2 धावा धाव फलकावरती ऍड होत आहेत. शेवटच्या चेंडूवरती पाहिलं तर 2 धावा अंकित केल्या. पाहता पाहता षटक क्रमांक 3 देखील संपले मैदानाच्या आत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना आदेश मूर्ती शिरगाव संघाची धावसंख्या टोटल 24, 24 धावा एका गडाच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आत कॅप्टन शंकर विषयाला पाहतात. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतात. ओव्हरपी चेंडू होता, ड्राईव्ह करण्याचा नक्कीच मनसुबा होता, परंतु बॅटर मधला संपर्क नाहीये. आणि पाहिलं तरी इथे नक्कीच डॉट बॉल न आपल्या स्पीडची सुरुवात करत असताना शंकर विषयाला पाहतात. डॉट बॉल आला, संघाची धावसंख्या 24 वरती विसावली.
नक्कीच येणाऱ्या 2 षटकांमध्ये किमान 20 ते 25 धावा नक्की जमा करण्याचा मनसुबा असेल. तर म्हणजे जादेश्वरती शिरगाव संघाचा फुलटा चेंडू फटका चांगला, परंतु डीप मध्ये फटका अपरवादा फसलाय. फिल्डर पोहोचले होते चेंडू पर्यंत, परंतु झेल शेवटच्या क्षणाला आपण पाहता ड्रॉप होतोय. नक्कीच प्रयत्न चांगले केले, प्रयत्नांना दाद द्यावे लागेल आणि नक्कीच 100% योगदान मैदानाच्या दिलं जातं. शेवटपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचले होते, चांगले फिल्डिंग म्हणावे लागेल. परंतु या चेंडूवरती 2 धावा मिळत आहेत. संघाची धावा संख्या 26 वरती जाऊन पोहोचत्या. चौथा षटक आपण पाहतायत चालू आहे. ओव्हरपेचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहताय, फटका फसला, परंतु आता मात्र चुका होणार नाहीयेत आणि चांगला झेल मैदानाच्या आत टिप्प्यात आलाय. फलंदाज होईल बाद. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहतायत बुबल्या. बॅक टू द पवेलियन. तर मैदानाच्या आत कोणता संघ अपशब्द वापरणार नाहीये. नक्कीच जर अपशब्द वापरला मैदानाच्या आत तर त्या संघाला लगेचच पेनल्टी स्वीकारावी लागेल. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर संलग्न मागणी यांच्या नक्कीच मान्यतेनुसार ही स्पर्धा आपण पाहतायत आणि सर्व नियम आपण पाहतो असोसिएशन मध्ये आहेत. सर्व नियम या स्पर्धेला नक्कीच लागू आहेत. तर कोणताही संघ या ठिकाणी अपशब्द वापरणार नाहीये याची भान असू द्या. विकेटला मैदानाच्या आत बुबळ्यांचा चौथ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज लकी यांना पण पाहतात. शंकर विषयाने नक्कीच आपण पाहतात विकेट मिळवून दिला आपल्या संघासाठी, कारण की इथून फलंदाज जर टॉप गिअर नक्कीच टाकला होता मैदानाच्या आत, परंतु त्यानंतर टॉप गिअर टाकण्याआधी शंकर विषयाने विकेट मिळवून दिलाय आपल्या संघाला. 2 धक्के लागले गेले मैदानाच्या आत आदेश स्फूर्ती शिरगाव संघाला. फुलटा चेंडू वाचला, ड्राईव्ह केला, लॉंगॉनला फिल्डर उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. एका मध्ये बॉलला उचलफेक केली जाते, परंतु या चेंडूवरती मिळणार ती फक्त एकच धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली 25 वरती 25 धावा. या षटकाचा विचार केला तर याही षटकामध्ये शंकर विषयाने चांगली गोलंदाजी केली जाते. सत्तेधारी शंकर विषय नक्कीच तिसऱ्या ते चौथं षटक घेऊन येतात आणि त्याही षटकामध्ये ते चांगली कामगिरी करतात. पुन्हा एकदा वेगाने चेंडू मैदानाच्या आत फेकण्यात आला. अगदी अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलं. नक्कीच कव्हर मध्ये खेळायचा मनसुबा करायचा होता, परंतु ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न. बॅटर मध्ये संपर्क नाहीये या ठिकाणी. पाहिलं तर डॉट बॉल अजूनही घेतोय. धावा संख्या विसावलेल्या नक्कीच स्थिरावलेल्या अवस्थेमध्ये 25 होते 25. लास्ट बॉल या षटकातील 1 to go. नक्कीच 27 धावा असतील आणि परंतु हा चेंडू पंचावन्न सांगतात की खराब आहे. नक्कीच संघाची धावा संख्या 28 वरती. फुलटा चेंडू ड्राईव्ह केला, आला कापेटा चेंडू डीप मध्ये जातोय. लॉंगॉन फिल्डर आहेत उपस्थित, चांगली फिल्डिंग, परंतु दुसऱ्याचा कॉल केलाय आणि ते पाहिलं तर नक्कीच पंच आम्हाला सांगतील की या ठिकाणी खेळाडू नक्कीच पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहेत. गुड रनिंग, 2 धावा कंप्लीट केले जातात. पाहता पाहता षटक क्रमांक 14 देखील संपले आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 30 या धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात आदेश मूर्ती शिरगाव संघाची धावसंख्या 30 या धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं आणि अंतिम षटक
गोलंदाज रोशन यांना आपण पाहतात. इंजिनची संधी परंतु शॉर्ट कव्हरचा फिल्डरला बीट करून चेंडू डीप जातोय. आउटफील्ड फास्ट आहे. डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते परंतु तेवढा चांगला थ्रो. 2 धावा मिळतील बॅटिंग करत असताना आदेश स्फूर्ती शिरगाव संघाला आणि या 2 धाबेच्या मदतीनं धाव पुन्हा पुढे जाऊन पोहोचते. 32-32 वरती या ओव्हरमध्ये किमान 10 ते 12 धाबा येणं नक्कीच अनिवार्य असेल. नक्कीच या ठिकाणी नक्कीच जर एवढ्या धाबा आल्या तर सन्मानजनक स्कोर आदेश मूर्ती शिरगाव संघाच्या बाजूने नक्कीच लागला जाईल. पण त्यानंतर हॅलो हॅलो तर वाईट चेंडू आलाय. आव्हान फलकावरती ऍड केले जाते. 33 कुठली फटका चेंडू फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला उडवला परंतु चेंडू जाईल सरळ. एक्स्ट्रा कव्हर सेवा पलीकडे 4 धाबा चौकार आलाय आणि या धाबा भरपूर निर्णायक ठरतील सेकंड इनिंग मध्ये आदेश मूर्ती शिरगाव संघासाठी. चौकार आलाय. संघाची धाव संख्या 37 वरती. नक्कीच या ओव्हर मध्ये धाबा येणं भरपूर महत्वाचं आहे आदेश स्फूर्ती शिरगाव संघासाठी आणि त्या धाबा येत आहेत. आता मात्र मैदानाच्या आत लकी यांच्या बॅट मधून चौकार आहे आणि लकीला या मॅच मध्ये चालणं भरपूर महत्वाचं आहे. उर्वरित अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 4 चेंडू मध्ये अजूनही जेवढ्या जास्त धाबा येतील तेवढा नक्कीच प्रयत्न करतात मैदानाच्या आत लकी. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती रोशन सज्ज होत आहेत. फुलटा चेंडू अगदी फक्त दिशा दिली स्क्वेअर लेग मध्ये. नक्कीच आपण पाहतात फिल्डर आहे त्या ठिकाणी करण नक्कीच चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल परंतु मैदानाच्या आत वेगानं 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड कॉलिंग गुड रनिंग बिटवीन द विकेट. सातत्यानं कॉम्बिनेशन चांगलं पाहायला मिळते मैदानाच्या आत या 2 खेळाडूंच्या जोरावरती आपण पाहतात. आतापर्यंत चांगल्या धाबा मैदानाच्या आत उभारल्यात. नक्कीच जीवन देखील आतापर्यंत चांगले स्ट्रोक दाखवले परंतु लकी देखील आपल्या संघासाठी चांगला धाबा उभारतोय. गुडलेसवरचा हा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न बॅटची कडा पुन्हा एकदा प्लेट ऑन होतात मैदानाच्या फलंदाज लकी. आता मात्र अनलकी ठरलेत आणि विकेटचा पतन. मैदानाच्या धक्का क्रमांक 3 आदेश मूर्ती शिरगाव संघाला. लकी बॅक टू द पवेलियन. विकेट आला मैदानाच्या नवीन खेळाडू 5व्या क्रमांकावरती विवेक यांना आपण पाहतात. गुडलेस फटचा हा चेंडू ऑन साइडला उडवलाय. फटका भरपूर चांगलाय परंतु डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे. चांगली त्या ठिकाणी कॅच पाहायला मिळते. नक्कीच किरण यांच्या माध्यमातून चांगला जजमेंट आणि अजून एक फलंदाज बाद. मागच्या 2 चेंडूवरती 2 धक्के लागले गेले ते म्हणजे आदेश मूर्ती शिरगाव संघाला. अजून एक फलंदाज बाद. विवेक गोल्डन डकचा शिकार ठरत असताना मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि मागच्या 2 चेंडूवरती 2 गड्यांना बाद केलाय आणि विकेट हँडिंगच्या उंबरड्यावरती गोलंदाज रोशन येऊन पोहोचलाय. या चेंडूवरती विकेट मिळवणार की या चेंडूवरती चौकार किंवा षटकार येणार.
फटका चांगला आहे, गॅपमध्ये बॉल टेकलाय, आउटफील्ड फास्ट आहे, डीप मध्ये आपण पाहतात यश पोहोचले, चांगले फिल्डिंग म्हणावे लागेल. नक्कीच फुटबॉल स्टाईलला चेंडूला अडवलाय, मैदानाच्या आत आपण पाहतात चांगले फिल्डिंग, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्याचा प्रयत्न आणि तिसऱ्यासाठी परतावा लागेल फलंदाजांना. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा अंकित केल्या आणि पाहता पाहता पहिला सत्र या ठिकाणी संपलाय. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना आदेश मूर्ती शेडगाव संघाची धावा संख्या जाऊन पोहोचली आहे ते म्हणजे 41 धावा आणि 42 धावा संख्येचं टार्गेट मैदानाच्या आत उभारला आहे. उर्वरित समीकरण 30 चेंडू आणि 42 धावा संख्येची गरज असणार आहे. तर या धावा चेस केले जातील की डिफेंड केले जातील ऐकूया सेकंड इनिंग मध्ये. म्हणजे पुन्हा एकदा साथी समालोचक जितू धावड सरांचा गोडा बाजार. 30 चेंडू 42 धावा संख्येची गरज. सागर बॅट घेऊन यायचे, सागरकडे बॅट घेऊन यायची 2. हॅलो हॅलो. तर सामना पाहतो मैदानावरती आपण सिद्धिविनायक इनगाव त्यांच्या विरुद्ध आदर्श स्मृती शिरगाव. सिद्धिविनायक इनगाव संघाने
नाणेफेक जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण निवडलं होतं. आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी ते शेरगाव संघाला. शेरगाव संघाने प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल 30 चेंडूमध्ये 41 धावा कुठून काढल्या आपल्या बॅटमधून आणि लक्ष ठेवले होते विजयासाठी. सिद्धिविनायक इंगाव संघाला येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 42 धावांची गरज विजयासाठी. सिद्धिविनायक इंगाव संघाला सिद्धिविनायक इंगाव संघाकडून सलामीर फलंदाज पाहतो आपण स्ट्राईकवरती. शंकरला पाहतोय आपण तर नॉन स्ट्राईकवरती रोशन सूरजला पाहतोय आपण. सामन्यासाठी फलंदाज आले तर गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज बबल्याला पाहतोय आपण. बबलू अजय स्मृती शिरगाव संघाकडून पावपेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. गोलंदाज बबल्याला पाहतोय तर स्ट्रायकरवरती लेफ्टी फलंदाज शंकर विशे इनगाव संघाचा एक आक्रमक फलंदाज शंकर विशेला पाहतोय. पहिला चेंडू फुलटॉस होता, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूचा बॅटचा कोणताही संपर्क पाहायला मिळाला नाही आपल्याला. वाईट यॉर्करचा मारा करत असताना पहिल्या चेंडूवरती बबलूला पाहिलं. बीट केले फलंदाज शंकरला. चेंडूची सांगता मैदानावरती पाऊट पेचं पहिलं षटक हाताला असताना पहिला चेंडू डॉट फेकतोय गोलंदाज बबल्या. समीकडे येणारे 29 चेंडूमध्ये 42 धावांची गरज विजयासाठी. सिद्धिविनायक इंगाव संघाला पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता. आता मात्र खरपूस समाचार, चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार चौकार पाहायला भेटते. खरपूस समाचार घेत असताना पाहतोय आपण मैदानावरती गोलंदाजाचा शंकर पहिला चेंडू बीट केला होता. आता मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. चेंडूवरती धन करीत सीमारेषा पार अजून एक चौकार पाहायला भेटते. फलंदाज शंकर विशेच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. पहिला चेंडू बेट केल्यानंतर दुसरा चेंडू होते चौकार. तिसरा चेंडू पॉईंटच्या दिशेमध्ये खेळून गेला, त्याच्यावरती सुद्धा चौकार वसूल केला तो शंकरने. आघात करत असताना पाहतो पावरच्या पहिल्या षटकामध्ये आता मात्र रिवर्सचा पवित्र घेतला होता. बॅट चेंडूची इनर घेऊन चेंडू क्षेत्ररक्षक हातामध्ये गेला होता परंतु तिथे आपल्याला चुकी पाहायला भेटते. जीवनदान मिळते ते शंकरला. चा इशारा करतायत पंच आम्हाला. +1 अशा 2 धावा धावफलकामध्ये ऍड होईल. धावफलक पाहतोय आपण इंगाव संघाचं 10 धावा. चांगली फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला शंकर विषयकडून. 3 चेंडू आता मात्र सिंगल प्राप्त केल्यानंतर स्ट्रायकिंगवरती पाहतोय आपण फलंदाज सूरजला पाहतोय. रायटी फलंदाज एक आक्रमक फलंदाज आहे सूरज सुद्धा. छोटा चेंडू होता, फक्त दिशा दिलेल्या लेग साईडच्या दिशेने चेंडू जातोय. धन करीत मिडऑफच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार येतोय. तशी गोल फलंदाजी शंकरची करत होताना तशीच गोल फलंदाजी आपण पाहतोय आपण सूरजला सुद्धा करत असताना 4 धाव वसूल करतोय आपल्या बॅट मधून. आघात करत असताना गोलंदाजावरती बबल्यावरती टेबल 3 चौकार या षटकामध्ये आपल्याला बबल्याच्या विरुद्ध मारताना पाहिले सिद्धिविनायक इंगाव संघाच्या फलंदाजांना. लेग बिफोरच्या मध्ये सापडलाय फलंदाज सूरज आणि सूरजची खेळी देते संपुष्टात येते. पहिला झटका बसतो तो सिद्धिविनायक इंगाव संघाला. सूरजच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद.
वन डाऊनचा फलंदाज पाहतोय आपण स्ट्राईक एंडवरती. नवीन आलेला फलंदाज रोशनला पाहतोय. सामनाकरी गोलंदाज बबले आता त्याने मागच्या चेंडूवरती का फलंदाज बाद केलं होतं. आता मग घुटनाट एक तमाशात एक पाहायचं होतं, पण तो चेंडूतून बॅटचा तेवढाच चांगला संपर्क पाहायला भेटला नाही. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने तिथे क्षेत्र सज्ज. एकच धाव मिळेल फलंदाज रोशन याला. पहिले षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाव पाहतोय आपण. फक्त ना फक्त 15 धावा. बाहुबलीचं पहिलं षटक हाताळत असताना पाहिला पण बबले आला. तर 15 धावा खर्च केले ते बबले आणि एका फलंदाजाला बाद केले. आता मात्र एरंदाज एंड करून गोलंदाजी मार्गाने गोलंदाज सज्ज झाले. गोलंदाजीसाठी दयाला पाहतोय आपण. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी आलाय दया. वैयक्तिक पहिलं व सांगित दुसरे षटक घेऊन गोलंदाजीसाठी झालं राईट टर्म ओव्हर द विकेटने. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहतोय आपण. रोशनला पाहतोय. मागच्या चेंडूवरती त्याने सिंगल घेऊन स्ट्राईक नोटीस केली होती. षटक समाप्त पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आलाय. चला पंच आपण वॉर्निंग द्यायची, जास्त वेळ घेऊन द्यायचा नाही. आदेश मोती शिरगाव संघ दया राईट ओव्हर विकेटने रोशनसाठी रिवर्सचा पवित्र घेतला होता, परंतु चेंडूच्या बॅटचा पुन्हा एकदा कोणताही संपर्क पाहायला भेटला नाही. निधाव चेंडूची सांगता पाहायला भेटते मैदानावरती. गोलंदाज दयाकडून कमबॅक करताना पाहतोय आपण. त्याला माहिती आहे पहिल्या षटक हाताळत असताना बबले आणि तब्बल 15 धावा खर्च केल्यात. कुठेतरी धावांवरती रोख लावायचा असेल तर निधाव चेंडू फेकावे लागतील, विकेट संपादित करावे लागतील दयाला. याच उद्देशाने गोलंदाजीसाठी दया रेडी झालाय. आता मात्र पुन्हा एकदा स्वीप केला चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. धन धन करीत सीमारेषा पार 4 धावांनी आघात करत असताना रोशनला पाहिला आपण 4 धावा वसूल करतोय. चौकार. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूचा बॅटचा तेवढासा चांगला संपर्क पाहायला भेटला नाही. म्हणूनच एकच धाव मिळाली चेंडूवरती. फलंदाज रोशन याला 1 धावावरती समाधान मानावे लागते. आता मात्र स्ट्राईक एंडवरती येते फलंदाज शंकर विषयाला पाहतोय. त्याच्या विरुद्ध गोलंदाजी मार्गवरती दयाला पाहतोय, कारण हा असा फलंदाज आहे तो कोणत्याच गोलंदाजावरती दया दाखवत नाही. तशीच फलंदाजी करेल का शंकर पाहूया मैदानावरती. दया सज्ज झालाय शंकरसाठी गोलंदाजी करण्यासाठी. लेफ्ट आर्म फलंदाज शंकर, आक्रमक फलंदाज आहे शंकर. वारंवार मोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो शंकर, तो सज्ज झालाय. ब्लॉकआउटमध्ये चेंडू होता, सन्मान देण्याचा प्रयत्न होता, बेट केले फलंदाजाला. वाईटचा इशारा संच आम्हाला करतायत. लेग साईडच्या दिशेने चेंडू फेकला होता, खूपच बाहेर चेंडू पाहायला भेटला आपल्याला आणि त्याचं रूपांतर व्हाईटच्या सुरुवातीमध्ये 1 धाव ऍड होईल धाव वर्गावरती. धाव बोलत पाहतोय आपण 1 धावेने 21. कुठेतरी लाईन मिस करताना पाहतोय आपण गोलंदाज दया आला. आता मात्र पुन्हा एकदा रिव्हर्सचा पवित्र सेव्ह केला चेंडूला. पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिले गलीच्या दिशेमध्ये. 4 धावांसाठी अजून एक चौकार पाहायला भेटतोय. फलंदाज शंकरच्या बॅटमधून हा 3रा चौकार.
आता समीकरण राहिले येणारे 20 चेंडू विजयासाठी 17 धावांची गरज सिद्धिविनायक इंगाव संघाला. पुन्हा एकदा रघुवंश पवित्र, पुन्हा एकदा तोच फटका पाहायला भेटतोय, तोच फटका तेच शॉर्ट सिलेक्शन पाहायला भेटते. अजून एक चौकार फलंदाज शंकरच्या बॅटमधून, तब्बल चौथा चौकार. दयावरती कोणत्याही प्रकारची दया दाखवत नाही. पुन्हा एकदा तोच फटका. आता मात्र क्षेत्ररक्षक सज्ज डायरेक्ट हिटची सुवर्ण संधी होती, परंतु डायरेक्ट होऊ शकला नाही आणि जीवनदान मिळते शंकरला. दुसरा षटक समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण, तब्बल 29 धावा. आता समीकरण राहिले येणारे 18 चेंडू 13 धावांची गरज सिद्धिविनायक इंगाव संघाला. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज पाहतोय आपण, पुन्हा एकदा पावतीचं पहिलं षटक हाताळलं होतं तोच गोलंदाज बबल्याला पुन्हा एकदा प्राचारण करण्यात आल्यावी. आता समीकरण राहिले येणारे 18 चेंडू 13 धावांची गरज विजयासाठी सिद्धिविनायक कारव संघाला. या धावा डिफेंड होतील का आदेशपती शिरगाव संघाकडून. गोलंदाजीसाठी बबल्याला त्यांनी प्राचारण केले. खूप साऱ्या अपेक्षा असतील बबल्याकडून, तर गोल फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवरती रोशनला पाहतोय आपण. फुलटॉस चेंडू होते हलक्या दिशेने चेंडूला सन्मान देत असताना लेग साईडच्या दिशेने चेंडूला खेळून काढले. क्षेत्ररक्षक येईल आडवेल तोपर्यंत 1 धावेचा अवधी होता आणि 1 धाव पूर्ण करत असताना पाहतोय आपण रोशन आणि शंकर याला. सिंगल डबलला प्राधान्य देत असताना पाहतोय आपण दोन्ही फलंदाजांना, कारण त्यांना माहिती आहे की सिंगल डबलने सुद्धा हा सामना आपण जिंकू शकतो हे दाखवून देत असताना शंकर सलामीवीर फलंदाज, पण मंडाऊनला आलेला फलंदाज रोशनला पाहतोय आपण. स्ट्रायकरवरती पाहतोय आपण शंकर. पहिल्या षटकामध्ये बबल्याच्या विरुद्ध फलंदाजी करत असताना शंकर यांनी तब्बल 2 चौकार कुटुंब काढले होते. पुन्हा एकदा सामना होतोय शंकर आणि बबल्यामध्ये. आता मात्र फुलटॉस चेंडू होता, सरळ रेषेने चेंडूला खेळून काढले. फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न बबल्याचा. 1 धाव पूर्ण आणि 1 धावेचे समाधान मानावे लागते फलंदाज शंकर याला. चांगली फलंदाजी करते दोन्ही फलंदाज आपल्या या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा बबले सज्ज झाला. राईट ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा हलक्या हाताने रोशन यांनी सन्मान दिलाय. लेग साईडच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक चुकी होते आणि चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये पाहताना पाहतोय आपण. सिद्धिविनायक इंगाव संघाला मिळाल्या ज्या 4 धावा तर चुकी करतायत आदेशमती शिरगाव संघाचे क्षेत्ररक्षक. गोलंदाजी तर खूप चांगले करतोय, पण तो क्षेत्ररक्षक त्यांना साथ देत नसताना पाहतोय आपण. बबल्या याला पुन्हा एकदा बबल्या सिद्ध झाला रोशनसाठी. आता मात्र रोशन याचा वागला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू बॉडीवरती येऊन ब्रश होईल आणि निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती पाहायला भेटते आपल्याला गोलंदाज बबल्याकडून.
कमबॅक करण्याचा प्रयत्न बबले याचा पाहतोय, तो समीकरण राहिले. येणारे 14 चेंडू 7 धावांची गरज सिद्धिविनायक इंगाव संघाला विजयासाठी. रोशन फुलटॉस चेंडू होता, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडूला कव्हरच्या दिशेमध्ये खेळून काढलाय आणि सिंगल प्राप्त करत असताना पाहतोय आपण फलंदाज रोशनला. सिंगल डबलला प्राधान्य देत असताना दोन्ही फलंदाजांना पाहतोय आपण. रोशनला माहिती आहे की सिंगल डबलने सुद्धा आपण सामना जिंकत असं तेच मैदानावरती पाहायला भेटते. शंकर एक आक्रमक फलंदाज आहे. शेवटचा चेंडू फुलटॉस चेंडू होता, रिव्हर्सचा पवित्र घेतलाय आणि चेंडूला फेकून दिलाय. पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषेवर, 4 धावांसाठी चौकार येतोय. आता समीकरण राहिले येणारे 12 चेंडू विजयासाठी फक्त न फक्त 2 धावांची गरज सिद्धिविनायक इनगाव संघाला. वाखाणण्याजोगी अशी फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला शंकरकडून. सलामी फलंदाज आहे, तब्बल त्याच्या बॅट मधून पाहिले तर आपण 5 चौकार पाहायला भेटते. तर रोशनचा उल्लेख केला तर तब्बल 2 चौकार रोशनच्या बॅट मधून सुद्धा आपण पाहिले. चांगली गोलंदाजी करायची अपेक्षा होती सिद्धिविनायक आदेश होते शिरगाव संघाच्या गोलंदाजाकडून, परंतु खरपूजाचा समाचार घेताना पाहिला आपण दोन्ही फलंदाज सिद्धिविनायक इंगाव संघाच्या रोशन आणि शंकर याला. चला दोस्तीला सावरी संघाचा संघनायक इथे यायचं इथे मैदानावरती पाहतोय. सामना फिनिश केलाय तो आगला वेगळ्या स्टाईलने. फलंदाज रोशन याने विजयाची मोहर उमटवली होती या सामन्यामध्ये. अभिनंदन सिद्धिविनायक इनगाव संघ, हार्ड लक आदेश मोते शिरगाव संघ. चांगला खेळ केला, परंतु हा सामना आपल्या हातातून निसटलाय. विजय झालाय तो सिद्धिविनायक इनगाव संघ. अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ मॅचचा हिरो ठरतोय ज्याने गोलंदाजी करत असताना फक्त न फक्त एकच षटक हाताळत असताना 6 धावा खर्च केल्या आणि एका फलंदाजाला बाद केले. त्यानंतर सलामीला फलंदाजीला आल्या. रन चेसिंग मध्ये तब्बल 5 चौकार त्याच्या बॅट मधून पाहिले आणि 2 सिंगल अशा तब्बल 22 धावा आपल्या बॅट मधून कुठून काढल्या. तोच फलंदाज संघाचा सरसेनापती शंकर विषय ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. यायचं शंकर आपली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करत होतो नितीन दादा भोईर